माय वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कुणी कुणी काल आपल्या लाईफचं सफरिंग कागदावर लिहिलं आणि मोकळं केलं आणि आजची सकाळ एक हलकी आणि पॉझिटिव्ह वाटली. एनिवन की थोडं तरी हलकं वाटलं कालच्या आणि आजच्या याच्या? अंजना मॅडम सांगा, वाटलं का हलकं? येस मॅडम, काल तुम्ही पॉइंट्स लिहून घ्यायला सांगितले वाटते आणि नंतर ते कागद फाडून टाकायला आणि जाळायला सांगितलं होतं. तसंच केलं होतं मी आणि बेटर वाटलं. कालच्या पेक्षा आजचा दिवस बेटर होता. ग्रेट, खूप छान. येस, थँक्यू. आज आपण याच अवचेतन मनाच्या ऊर्जा अधिक डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. जे काही आपलं जीवन आपण जगतोय ते जीवन रोजच्या ज्या काही आपण योजना करतो किंवा आपल्या भविष्याच्या वर्तमानाच्या ज्या प्लॅनिंग करतो या 10% कॉन्शियस माइंडवर असतात. जसा व्यक्तीला समुद्राचा वरचा सरफेस दिसतो, त्याचा तळ दिसत नाही, त्याच पद्धतीने त्या ईश्वराने, त्या क्रिएटरनी आपल्याला असंख्य ऊर्जांचा भंडार बनवलेला आहे. आपण त्या ऊर्जांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे अवचेतन मनाच्या 90% ऊर्जांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपण रेकीच्या आणि सबकॉन्शियस माइंडच्या या ऊर्जांच्या माध्यमातून या सगळ्या ऊर्जांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि त्याचं टेक्निक आहे 3 अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 पद्धतीच्या माध्यमातनं आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या इच्छापूर्तीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकतो. ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे त्या त्या सर्व गोष्टींपासनं आपण निश्चितच 100% बाहेर येऊ शकतो. ठीक आहे. तर ही जी एनर्जी आहे, अफर्मेशन कसे काम करतात याच्यासाठी जपान मधले एक सायंटिस्ट आहे मासुरे इमाटो. या मासुरे इमाटोंनी काही प्रयोग केले आणि ते प्रयोग असे आहेत की त्या प्रयोगाच्या माध्यमातनं आपण अफर्मेशनचं महत्व समजून घेऊ शकतो की हे अफर्मेशन कशा पद्धतीने आपल्या जीवनावर इफेक्ट करतात. याच्यासाठी त्यांनी काही पुस्तकं लिहिली. द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे काही पुस्तकं लिहिली. तर अफर्मेशनचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे प्रॅक्टिकली आता आपण समजून घेऊ. पहिले अफर्मेशन म्हणजे काय? चालता बोलता आपण आपल्या जीवनाबद्दल ज्या काही गोष्टी बोलत असतो. किती लोक असे आहेत की जीवनाबद्दल प्रत्येक क्षण चांगलाच विचार करतात. जिंदगी में फक्त चांगला विचार करतात. स्वतः प्रति तरी आपण चांगला विचार करतो का? थोडा विचार करा. इथे बसलेल्या पैकी ऍट प्रेझेंट किती लोक आहे? 277, 278 जेवढेही लोक आहे, खरोखर आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार येतात की निगेटिव्ह विचार येतात? सतत सतत कुठेतरी एक अनायास भीतीमध्ये आपण जगतो. जगतो की नाही जगत? आणि ते विचार कळत न कळत आपल्याला पाहिजे नाही या तरी सुद्धा आपल्या जीवनाचा नकारात्मकतेचा भाग बनून जातात. जीवनामध्ये कुणालाच दुःख नाही पाहिजे, पण सतत फिअर ऑफ थॉट्स असतात. दुःखाची भीती वाटते. अचानक येणाऱ्या नकारात्मकतेचा विचार होत जातो. याचाच अर्थ काय? कळत न कळत आपले अफर्मेशन जे जीवनाप्रती आपणच क्रिएट करत असतो. आणि म्हणून एक म्हण तयार झालेली आहे, मन चिंती ते वैरीन चिंती. आता जर मी एक अफर्मेशन दिलं आणि त्या अफर्मेशनला सतत सतत आपण विचारांमध्ये आणलं, तर काय ते आपल्या जीवनावर इफेक्ट करू शकते? इफेक्ट होऊ शकतो का? आता सोनल मॅडम अनम्यूट करा. एक प्रॅक्टिकल, प्रत्येक गोष्टीत आपण प्रॅक्टिकल बघणार. सोनल म्हात्रे मॅडम अनम्यूट करा माईक, इफ यू आर कम्फर्टेबल. सोनल म्हात्रे मॅडम तुम्हालाच म्हणते, माईक ऑन करा. पॉसिबल आहे का? नाही दुसऱ्यांना सिलेक्ट करू आपण. पूजा गावडे मॅडम अनम्यूट करा. एनर्जीचा क्लास आहे, एनर्जीच्या क्लासमध्ये आपली एनर्जी स्ट्रॉंग ठेवा सर्व. चला ओके. नाही, माझ्याकडून होतच नाहीये. काय होत नाहीये? काय अं, होत नाही बोला. ऐकू येते? ऐकू येत आहे ना, बोला ना. हा. नाही, मला वाटलं माझ्याकडून झाला नाही अनम्यूट. झाला. माईक असं वाटलं. आता 2 मिनिटं डोळे बंद करा. तुमच्या जीवनातली
सगळ्यात वाईट घटना आठवा. ज्या घटनेने तुम्हाला खूप त्रास दिला, ज्या घटनेने तुम्हाला खूप वेदना दिल्या, एखादा शब्द असेल, एखाद्याची कृती असेल, एका सेकंदात काय वाटतंय आता? शरीर आणि मनावर काय परिणाम झालाय? दुःख वाटतं, आठवण झालं. अचानक शरीरामध्ये वेगळे व्हायब्रेशन्स तयार झाले. हम्म. आता तुमच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण बघा. कदाचित तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा बघितलं असेल, किंवा त्यांच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं यश, जे तुमच्या हा. जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता, ज्या क्षणी तुम्ही आयुष्यात सगळ्यात आनंदी झाला होता, तो क्षण आता आठवा. त्या क्षणांमध्ये तुम्ही रममान झाले होता, तो दिवस जो तुम्ही जगलाय, त्या दिवसाला आठवा आणि डोळे उघडा. कसं वाटतंय आता? खूप छान वाटते. एका मिनिटात व्हायब्रेशन चेंज झाल्या. जेव्हा हो. नकारात्मक गोष्टी आठवल्या तर माइंड निगेटिव्ह झाला आणि पॉझिटिव्ह याच्यात एका. मग आता हो. जीवनात आनंदी राहणं किंवा दुःख राहणं कोणाच्या हातात आहे? शेवटी माझ्या सतत आहे. बघा, एका आनंदी मिनिटात राहा. प्रॅक्टिकल करून दाखवलं. मग जीवनात कारल्याची भाजी खायची आहे की गुलाबजाम खायचा, चॉईस आपली आहे की नाही? हो. पण मला बरोबर. कारल्याची भाजी जास्त आवडते. अच्छा. नाही नाही, एखाद्याला कारल्याची भाजी, आता कारल्याची भाजी मलाही आवडते, पण बिचाऱ्यांच्या काही लोकांच्या आयुष्यात जबरदस्तीने कारल्याची भाजी येते आणि गुलाबजाम चालला जातो. आणि आपल्याला तो गुलाबजाम मिळवायचा आहे जो जबरदस्तीने सोडावा नाही लागला हो. पाहिजे. सोडायला. बरोबर. म्हणजे एखाद्या आजारामुळे जर एखाद्याला पथ्य चालू होतात आणि त्याच्या आयुष्यातनं गुलाबजाम मायनस होतो, ते पण एक सफरिंग आहे की नाही? तो हो पण. ना. ओके. तर बघा, आपल्या जगामध्ये 70% पाणी आहे. आपल्या पृथ्वीवर काय आहे? 70% पाणी आहे. आणि पाण्याला काय म्हटलं जातं? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दे होय वैस. जैसा. तर आता आपण जे पाणी पित असतो त्या पाण्याला व्हायब्रेशन्स असतात, आणि त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स, जर मी आता तुम्हाला, माझे प्रयोग नाही आहेत, सायंटिस्ट मसुरो इमोटोनी केलेले प्रयोग आहेत, जे गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. त्यांनी एकच मिनिट. हे पाणी कोण पिणार? जे आता एक इमेज तुमच्या समोर येईल, हे पाणी तुम्ही पिऊ शकता का? एनीवन कॅन ड्रिंक? संतोष सर, हे पाणी प्याल का? जी स्क्रीन आहे तुमच्या समोर, येस ऑर नो? पिण्यायोग्य आहे का हे पाणी? सांगा बरं. माईक ऑन करा. संतोष सर, मी तुम्हाला माईक, हा, पिऊ शकाल का हे पाणी? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या सर. संतोष सर, माईक ऑन करून हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हे पाणी तुम्ही पिऊ शकाल का? नो नो मॅडम. ओके, थँक्यू सर. माईक ऑन ठेवा, बंद नका करू. ओके. हे पण पाण्याचंच इमेज आहे, जे क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे. हे पाणी आपण पिऊ शकणार का? येस. त्याच्यानंतर हे पाणी, ही पण पाण्याची इमेज आहे. हे का बरं घडतं बघा. आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की ज्यांना आपण सतत नकारात्मकतेने बघतो. तर त्या लोकांचे व्हायब्रेशन, आपलंही शरीर कशाने बनलेलं आहे? 70% पाण्याने बनलेलं आहे. म्हणजे पाणी हा आपल्या जलही जीवन आहे, जीवनाचा अमूल्य भाग आहे. मग जर आपल्या मनामध्ये सतत कुणातरी बद्दल नकारात्मकता असेल किंवा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेला आपण ग्रहण करत असेल, तर आपल्या शरीराचे व्हायब्रेशन्स असे असतील, तर मग आपल्याला आरोग्य भेटेल का? मानसिक समाधान भेटेल का जर आपण असं पाणी पितोय? नाही भेटत. जर आपण त्याच पाण्याला सकारात्मक, हे प्रॅक्टिकल आपण करणार आहे, जेव्हा तुमचा शक्तिपात होईल ना, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव कशी बदलते हे प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये घेणार आहे. की सकारात्मक शब्दांनी पाण्याला तुम्ही तीर्थाची गोडी देऊ शकता किंवा अमृताची चव देऊ शकता, हे तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने क्रिस्टल क्लिअर पाणी, तुम्ही जर त्याला म्हटलं की तू खूप छान आहे, तू लवेबल आहे, आणि तर त्या पाण्याची इमेज या नकारात्मक इमेज पासनं ही पॉझिटिव्ह इमेज तयार होते, आणि त्याला अधिक प्रशंसा केली तर त्या पाण्याची इमेज या पद्धतीने चेंज होते. हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच व्यक्तीला, त्याच पाण्याला जर नकारात्मक अफर्मेशन दिले तर या पद्धतीने पाणी गढूळ होतं. हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे.
मग याचा आपल्या जीवनाशी कुठे इफेक्ट होत असतो, तर लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला आपण लोकांसाठी किंवा स्वतःसाठी पण जर सतत नकारात्मक विचारांचे भाव ठेवत असणार, तर मग त्याचा आपल्या ऊर्जांवर परिणाम होईल की नाही होईल? येस ऑर नो? करेक्ट. होईल की नाही होईल? जर मी मला स्वतःला सतत म्हणणार की माझ्या जीवनात ही कमतरता आहे, माझ्या जीवनात ती कमतरता आहे, माझ्या जीवनात हे नाहीये, ते नाहीये, असाच जर मी 24 तास सतत स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल नकारात्मकतेचा विचार करत असेल, तर कळत नकळत माझ्या जीवनात नकारात्मकतेची पेरणी मी करत आहे. आणि म्हणून अफर्मेशन काय आहे, जे मी काल तुम्हाला होमवर्क दिलेलं होतं की तुम्हाला नेमकं जीवनात काय पाहिजे ते लिहून ठेवा. कोणी कोणी लिहून आणलं? कालचा होमवर्क दिला होता की तुम्हाला नेमकं इथून पुढे जीवनात काय पाहिजे ते लिहून आणायचंय. आपला प्रत्येक शब्द हे आपलं जीवन घडवत असते, आणि म्हणून सकारात्मक अफर्मेशन प्रत्येक क्षण आपल्याला या ऊर्जांसोबत तिथे द्यायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे हे तुम्हाला ब्रह्मांडाला सांगावं लागेल. देणारा कोण आहे? त्यांनी ठरवलंय का की फक्त अंबानीवरच किंवा बिल गेट्सवरच सगळा आशीर्वाद द्यायचा आहे? आपण आपल्या प्रॉब्लेमवर फोकस करत गेलो, प्रॉब्लेमवर फोकस केला, प्रॉब्लेम वाढेल, आणि सोल्युशनवर फोकस केला तर उत्तरांकडे पोहोचाल. आणि इथे तुम्ही आहात तर यू आर हिअर फॉर द सोल्युशन. तुम्ही कशासाठी इथे आहात? इथे तुम्ही सोल्युशनसाठी आहात. आणि फोकस हा तुम्हाला काय पाहिजे आहे. मग कसं सांगायचं, अफर्मेशन कसं द्यायचं, त्याच्याबद्दल अजून आपण थोडं डिटेलमध्ये समजू. तर बघा, पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं तर परत ते पाणी क्रिस्टल क्लिअर होतं. आणि ज्या माझ्या मैत्रिणी स्वयंपाक करतात घरी, ठीक आहे, त्यांच्यासाठी विशेष सूचना. कारण स्वयंपाक करताना तुम्ही जर नकारात्मक विचारामध्ये जर स्वयंपाक कराल तर तुमचे सगळे नकारात्मक विचार, जसं रेकी स्पर्शाच्या माध्यमातून काम करते, त्याच पद्धतीने तुमचा स्पर्श जिथे जिथे होतो तिथे तिथे ज्या विचारांची एनर्जीने तुम्ही स्पर्श करता, तो तसाच तसा तिथे सकारात्मक किंवा नकारात्मक विचार देत असते. म्हणून स्वयंपाक करत असताना पॉझिटिव्ह ठेवा आणि एक अफर्मेशन नेहमी तिथे लावा की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. कारण आपली संस्कृती काय सांगते? उदर भरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म, तुमच्या त्या स्वयंपाकातनं तुम्ही अख्ख्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य प्रदान करता. म्हणून जर जो काही स्वयंपाक तुम्ही करता तो पूर्ण श्रद्धेने, की तुम्ही प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्याची ऊर्जा प्रदान करत आहे, जीवनाची ऊर्जा प्रदान करत आहे, तर त्याच्यामुळे आपले विचार हे आपल्या प्रत्येक गोष्टीवर फरक पडतात. प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे तुम्हाला. मायक्रोवेव्ह मध्ये जर पाणी गरम केलं तर म्हणजे अन्न शिजवलं तर असे व्हायब्रेशन्स तयार होतात. त्याच्यानंतर कम्प्युटरच्या बाजूला जर 4 तास पाण्याची बॉटल तशीच पडली राहत असेल तर त्या पाण्यावर असे व्हायब्रेशन्स तयार होतात. त्याच्यानंतर मोबाईलच्या बाजूला जर असले तर असे व्हायब्रेशन तयार होतात. तर लक्षात घ्या, या सगळ्याला आपल्याला आजपासनं थँक्यू किंवा पॉझिटिव्हिटीची अफर्मेशन दिली तर लगेच तिथली एनर्जी चेंज पण होते. प्रॅक्टिकली आपण घेणारच आहे की शब्दांनी पाण्याची ऊर्जा कशी चेंज होत असते. आणि याचसाठी मासुरो इमोटो यांनी राईसवर एक्सपेरिमेंट केला. त्यांनी 3 बरण्यांमध्ये तांदूळ भरला आणि अफर्मेशन दिलं. एका चिठ्ठीवर लिहिलं लव, एका चिठ्ठीवर लिहिलं नथिंग, आणि एका चिठ्ठीवर लिहिलं हेट. आपल्या घरातही किंवा आपल्या आजूबाजूला 3 प्रकारचे लोक आहेत की नाही? काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांना त्यांच्या केसालाही धक्का लागलेला आपल्याला चालत नाही एवढं जपतो. आपल्याकडे येणारा दूधवाला किंवा मॉलमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये कपडे दाखवला, तो व्यक्ती आपल्या आयुष्यात तेवढा काही मिनिटांसाठी येतो आणि जातो, त्याच्याशी आपल्याला फरक पडत नाही. पण काही लोक तर आपण असे पाळून ठेवल्या जीवनामध्ये की ज्यांची आठवण आली की तळपायची आग मस्तकात जाते, जे आहे की नाही? एक म्हण आहे, त्या पद्धतीने एवढा द्वेष येतो की तो व्यक्ती समोर जरी आला तरी त्यांनी वाढलेलं वाईट. आता जसं मगाशी मी त्या मॅडमवर एक प्रयोग केला तर त्यांना त्यांच्या जीवनातल्या जुन्या वाईट घटना आठवायला सांगितल्या, त्यांच्या शरीराचे व्हायब्रेशन चेंज झाले. पॉझिटिव्ह घटना आठवल्या, पॉझिटिव्ह. लक्षात घ्या, या सगळ्या व्हायब्रेशनचा इफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो, सकारात्मकते किंवा नकारात्मकते वर. आणि 99% आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे त्याला आपला विचार हेच जबाबदार आहे.
भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? एव्हरीथिंग इज अवर माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार आपण करणार आहे तसंच आपण बनणार आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्या लव्ह वाल्याला म्हटलं की बाबा तो खूप चांगला आहे वगैरे असं अफर्मेशन दिलं, नथिंग वाल्याला भरून तसेच असं ठेवलं, हेट वाल्याला जेवढं वाईट बोलता येईल तेवढं त्या भाताला अफर्मेशन दिलं. बघा, काही दिवसानंतर लव्ह वाला भात ताजा राहिला, नथिंग वाला जास्ती काहीच खराब झाला नाही, पण ज्याला वाईट अफर्मेशन दिलं अक्षरशः त्या भाताला बुरशी लागली आणि त्या भाताचं पाणी पाणी झालं. याचाच अर्थ काय? आपल्या जीवनामध्ये देखील आपण असेच तर लोक आपल्या माइंडमध्ये ठेवलेले आहेत की त्यांच्या आपल्या विचारांमुळे त्यांच्या त्या नात्यांमध्ये त्याचे व्हायब्रेशन तयार होतात. आणि म्हणून ते व्हायब्रेशन फक्त त्यांच्या पुरते खराब होत नाही, 99% कॅन्सर सारखा आजार देखील आपल्या माइंडच्या सफरिंग मधनं येत असतो. मग दुसऱ्यांच्या सफरिंग, दुसऱ्यांनी दिलेले त्रास, त्या व्यक्तीने एकदाच वाईट वागला होता की नाही तुमच्यासोबत? सांगा. ते 10 वर्षापूर्वी वागला असेल, 5 वर्षापूर्वी वागला असेल, 20 वर्षापूर्वी वागला असेल, 8 दिवसापूर्वी वागला असेल, तो व्यक्ती एकदाच वाईट वागला. तुम्ही त्याला किती वेळा आठवलं त्याच्या वाईट गोष्टींना, वाईट शब्दांना, त्याच्यावर आपल्या जीवनाचा, हेल्थचा, माइंड सफरिंग चालू होणार आहे. येस ऑर नो? तो व्यक्ती एकदाच वाईट चूक करून चालला गेला, वाईट बोलून चालला गेला, पण त्याला तुम्ही माइंड मध्ये जे पोचून ठेवलेलं आहे आणि रोज 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 त्या एनर्जीला तुम्ही वाव देता आहे, तो व्यक्ती आठवला की वही रिपीटेशन, वही रिपीटेशन, तो खराब किसकी जिंदगी हो रही है, उसकी की आपकी? कोणाचं जीवन खराब होत आहे? म्हणून त्याला डोक्यात ठेवू नका. मी उद्या तुम्हाला किंवा आज वेळ मिळाला तर सांगेल कसं सोडून द्यायचं आहे. तर आपलं अफर्मेशन कसं पाहिजे आहे? म्हणून किती लोकांनी आज सकाळी ऍक्टिव्हिटी केली? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. अरे हे अफर्मेशन आहे, तुम्ही तुमच्या जीवनाप्रती सांगून राहिले, डिक्लेरेशन फॉर द युनिवर्स. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. इथे उपस्थित किती लोकांनी ब्रह्मांडाला सांगितलंय की मी 10 लाख रुपये दर महिना अर्न करत आहे? किती लोकांनी म्हटलंय स्वतःला? किती लोकांनी म्हटलंय की मी 10 लाख रुपये महिना अर्न करत आहे? आज तक किसने बोला है? जे लोक क्लास रिपीट करताय त्यांनी म्हटलं असेल, पण जे लोक नाही करत आहे, का बरं? आता लक्षात घ्या, जर जी गोष्ट आपण क्रिएटच केली नाही, ती उगवणार कुठून? जी कुठलीही गोष्ट पहिली ते माइंड मध्ये तयार होत असते, मग त्याच्यावर ऍक्शन्स येतात आणि मग ती प्रत्यक्षात येते. हा जो पेन आहे, हा पेन पहिले फॅक्टरीत कुणाला तरी बनवायच्या पहिले कोणाच्या तरी माइंड मध्ये आला की नाही आला? इथून पुढे संध्याकाळचा स्वयंपाकाची चिंता किती लोकांच्या माइंड मध्ये आहे, किती महिलांच्या माइंड मध्ये आहे? संध्याकाळी काय भाजी बनवायची आहे की नाही? पहिले ती भाजी माइंड मध्ये विचारात येते, मग ऍक्शन घेतात आणि मग प्रत्यक्षात संध्याकाळच्या ताटात वाढलं जाईल. ठीक आहे? हा लॅपटॉप, हा माईक, हा कुणाच्या तरी क्रिएशन मध्ये माइंड मध्ये आला. कलाम सरांना जेव्हा रॉकेट बनवायचं होतं ते पण पहिले त्यांच्या माइंड मध्ये आलं. तर या जगातलं कुठलंही इन्व्हेन्शन जर पहिले माइंड मध्ये येतं, त्याच्यावर ऍक्शन घ्यावी लागते, मग प्रत्यक्षात येतं. मग आपण आपल्या जीवनातलं सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य खरंच माइंड मध्ये आणतो का हो? की सतत जीवनामध्ये हे टेन्शन आहे, ही कमतरता आहे, हा प्रॉब्लेम आहे, कोणता विचार जास्ती होतोय? आणि जसा विचार तसे ऍक्शन आणि तसं जीवनातला रिझल्ट. म्हणून आजपासनं जाणीवपूर्वक आपल्याला तेच अफर्मेशन जीवनात द्यायचं आहे जे तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. जसं मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, असं अफर्मेशन स्वतःसाठी म्हणायचं आहे. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य स्वस्त, मस्त आणि जबरदस्त आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेत आहे. माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. क्रिएट, कारण कधीतरी मस्तिष्कामध्ये क्रिएट करून ठेवायचं. लिटरली सांगते, मी सुद्धा त्या स्ट्रगल मध्ये होती. 5,000 रुपये महिना, 10,000 रुपये महिना अर्न केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी, खूप नाही, 5 वर्षांपूर्वी माझा तो स्ट्रगल चालू होता. आणि जेव्हा मी चालू केलं तर असं वाटलं होतं की 25,000 मिल जाए बहुत हो जाएगा मंथली. कारण माइंडचं क्रिएशनच तेवढं होतं.
पण जसं जसं डिक्लेअर करत गेली, जसं जसं या पॉझिटिव्ह एनर्जीवर वर्क करत गेली, हळूहळू आयुष्य खूप सुंदर बनायला लागले आणि रिझल्ट यायला लागले. कधीच फायनान्शियल ग्रोथ साठी मी क्लास केलाच नव्हता. असं वाटत होतं की आपल्या जीवनामध्ये आनंद यावा. आणि का बरं हे फ्री सेशन चालू आहे? जे मला ब्रह्मांडाने दिलं, कैसे भी जो जिंदगी एक दिन खतम होने वाली है, त्याला आपण थांबवू शकत नाही. आयुष्य इथून एवढा प्रवास आहे, तो बांटते चलो. जो बांटेंगे वही मल्टीपल हमारी जिंदगी में लौट के आएंगे. आणि लिटरली सांगते की आज टचवूड मी जे लाईफ जगते आहे, इट्स 100% माय ड्रीम लाईफ. तर हे अफर्मेशन तुम्हाला दोन पद्धती मी सांगते. एक तर स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा, एक अफर्मेशन 3 वेळा रेकॉर्ड करायचं. जसं मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे, भाग्यशाली या पद्धतीने एक अफर्मेशन 3दा रेकॉर्ड करायचं. असं पूर्ण तुमच्या 10 अफर्मेशन 3 वेळा रेकॉर्ड करायचे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर ऐकून घ्यायचं. पहिला प्रकार. दुसरा, येलो पेजवर रेड पेननी तुमचं अफर्मेशन लिहिलं गेलं पाहिजे. येलो पेजवर रेड पेननी. आता बघा, माझा इथे विजन बोर्ड भिंतीवर लागलेला आहे आपल्या डोरवर. येलो पेजवर माझ्या वर्षभराचे विजन काय आहे हे माझ्या विजन बोर्डवर इथे लागलेले आहेत. ओके, सो दिस इज माय विजन. तर तुमचे विजन जे तुम्हाला लाईफमध्ये क्रिएट करायचं आहे, ते सगळ्यात पहिले तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. ते तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. तर तुम्हाला काय पाहिजे आहे त्याची पेरणी सतत जेव्हा तुम्ही कराल पॉझिटिव्हिटीनी, तर तुम्हाला हळूहळू त्याचे रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये दिसायला लागतील. ठीक आहे. त्याचे सकारात्मक रिझल्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करू शकाल. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट त्याच्यावर तुम्ही वर्क करू शकाल. तर येलो पेजवर रेड पेननी किंवा अमेझॉनवर डायरी मिळते. आता जी इच्छा तुम्हाला लवकर पूर्ण करायची आहे ती काय करायचं आहे, रोज 21 वेळा लिहायची. अर्निंगचं असेल, रिलेशनशिप असेल किंवा हेल्थचं असेल, तर जी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ती कंटिन्युअस 21 दिवस लिहायची आहे. एक अफर्मेशन 21 दिवस 21 वेळा लिहायची आहे. किंवा 90 डेज लिहिला तर इट विल मच बेटर. आणि ज्या कॉमन इच्छा आहे ती ऍटलिस्ट येलो पेजवर रेड पेननी एकदा तरी लिहायची आहे. हे झालं आपलं अफर्मेशन. त्याच्यानंतर दुसरं जीव सबकॉन्शियस माइंडला जे ट्रेनिंग द्यायचं आहे, तो दुसरा मुद्दा आहे व्हिज्युअलायझेशन. हे वाक्य वाचा बरं. अनम्यूट करून कोणाला सांगते. अंजना मॅडम अनम्यूट करा. थांबा एकच मिनिट. अनम्यूट करा. काय लिहिलंय वाचा बरं. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. चला आता सफेद हाती कोणाकोणाच्या डोक्यात आला ते चित्र स्वरूपात? काळा हत्ती, पांढरा हत्ती, हत्ती काहीतरी डोक्यात आलं का? कोणाकोणाच्या आला हत्ती हा शब्द? काळा पांढरा हत्ती कोणाच्या आला? यस, बऱ्याच लोकांचा आला. आता इथे हत्ती होता का? फिर भी हमने विजुअलाइज किया. क्लियर वाक्य लिहिलं होतं, सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है, फिर भी हमने वो सफेद हाथी अपने दिमाग में सोच लिया. चला इथे आपण एक प्रॅक्टिकल करूया. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औराची संपूर्ण निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे. आता बघा तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे.
एक सुंदर गुलाबाचं फूल अगदी आवडीच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात दिलेलं, ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं, अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं एक सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल अगदी खूप जवळच्या व्यक्तींनी पहिल्यांदा तुमच्या हातात दिलेलं, हळूवार ते गुलाबाचं फूल तुम्ही चेहऱ्याजवळ नेत आहे आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण मन प्रसन्न होत आहे. त्या गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाने संपूर्ण मन प्रसन्न होत आहे आणि या प्रसन्नतेसोबत चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट होत आहे. आयुष्यातल्या त्या सुंदर आनंदाच्या क्षणांमध्ये ते फूल तुमच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल, एक हॅपीनेस क्रिएट होत आहे, एक सुंदर स्माइल. आणि याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे. जस्ट ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज. ग्रेट. कुणाकुणाला गुलाबाचं फुल जाणवलं? आदित्य सर, जाणवलं का? हो, जाणवलं जाणवलं. सुगंध? सुगंध पण. आता बघा, इथे आपल्या जो गुलाबाचं फूल नव्हतं तरी देखील ते गुलाबाचं फूल आपण अनुभव केले. याचाच अर्थ काय? अनुभव केलं. याचाच अर्थ काय की आपण जर क्रिएट करायचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य क्रिएट करू शकतो की नाही, जे आपल्या जीवनाचे मुख्य उद्देश आहे. नक्की नक्की. तर आपल्याला काय करायचंय? आपला फोकस डायव्हर्ट करायचा आहे जीवनातल्या सकारात्मक उद्देशांकडे. थँक्यू सर. नेक्स्ट. अफर्मेशनचा एक पार्ट जो आपला थोडा राहिलेला आहे तो म्हणजे मा जिजाऊ शिवरायांना लहानपणी काय म्हणायचे जेव्हा शिवराय लहान होते? कोण सांगेल? संतोष सर, काय म्हणायचे मा जिजाऊ? बाकीच्यांनी चॅट बॉक्स आलं ना मॅडम? नाही नाही. नाही माहित. ओके. राजे, बाळराजे, राजे, शिवबाराजे, अशा पद्धतीने मा जिजाऊ लहानपणापासून संबोधायचे. आज मुलांना जेव्हा नामकरण केलं जातं ना, तर तेव्हा अख्खी डिक्शनरी फेसबुकवर पण टाकल्या जातात. आम्हाला पुत्ररत्न, कन्यारत्न प्राप्त झालाय, नाव सुचवा, असं फेसबुकवर पण आपल्याला पोस्ट बघायला मिळतात. आणि ते नावाचं सर्चिंग गुगल बाबापासून सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने नावं ठेवल्या जातात. आपल्या प्रत्येकाच्या नावामध्ये एक व्हायब्रेशन आहे, एक एनर्जी आहे, कारण त्या नावाला अर्थ आहे. खूप डिक्शनरी शोधून शोधून नावं तयार केली, जसं बाळराजे किंवा शिवबाराजे म्हणत म्हणत आईने बाळाला मोठं केलं आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय मिळाले, मराठ्यांचं साम्राज्य तयार झालं. त्याच पद्धतीने आपण बाळाचं नाव तर खूप ठेवतो अद्वैत आणि घरात म्हणतो अद्या. होतं की नाही होत? त्या नावातले व्हायब्रेशन कमी केले जातात. मोठे मोठे असे नावं ठेवल्या जातात की जे जिभेवर उच्चारता येत नाही, पण घरात त्यांचा चिंटू पोंटू मोंटू केला जातो. याचाच अर्थ काय? त्याच्यामुळे त्या नावातले अफर्मेशन आणि अफर्मेशन सोबत व्हायब्रेशन कमी होतात. सो आजपासनं आपल्याला तेच अफर्मेशन द्यायचं आहे जे आपल्या जीवनातला भाग बनवायचा आहे आणि बाकीच्याला काय करायचं आहे? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. सगळ्या नकारात्मक व्हायब्रेशन्सला आपल्याला आपल्या जीवनामधनं कट करायचं आहे, डिलीट करायचं आहे. ओके. सो नेक्स्ट, आता तिसरा जो जीवनामध्ये पुढे न्यायचा जो ऊर्जा आहे ती म्हणजे मेडिटेशन, ध्यान.
हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देणारं पॉवरफुल साधन आहे. किती लोक मेडिटेशन करतात सांगा बरं? आजकाल खूप लोक मेडिटेशन करतात. सर डोळे बंद केल्यावर आदित्य सर किती वेळ कॉन्सन्ट्रेशन राहतं? कुठं कुठं फिरून येतात? पूर्ण जग फिरून येतं. म्हणजे विचारांची बंबार्डिंग येते. यस, जेव्हा जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक ध्यान करण्याचा प्रयत्न करता, तर जे विचार हम्म. सध्या शांत आहे असे हजारो विचार आपल्या माइंड मध्ये क्रिएट होतात. बंबार्डिंग करतात. म्हणजे केल्या जाण मग ते डोळे बंद करून आपण ध्यान करू शकतो का? नाही. पण माझ्या नाही. या 25 वर्षाचं जे काही मी ट्रेनिंग सेक्टरमध्ये काम करते आहे, याच्या अनुभवातनं मी जे मेडिटेशन अनुभवलेलं आहे, ते मेडिटेशन म्हणजे काय? ज्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये सत्य काय आहे? सत्य म्हणजे माझा श्वास आहे. या श्वासांसोबत, प्रत्येक श्वासासोबत जेही मी कार्य करत आहे, ते कार्य 100% एनर्जीनी करणं म्हणजे खरं मेडिटेशन आहे. का बरं? समजा आदित्य सर तुम्ही गाडी चालवून राहिले, बोर्ड लागले राहते बरोबर. हायवेवर, नजर हटी बरोबर. दुर्घटना घटी. आणि आपण त्या दुर्घटना घडतानाही पाहतो. का बरं घडतात त्या दुर्घटना? कुणाचं तरी ते गाडी चालवताना लक्ष विचलित होतं, त्याचं ध्यान हम्म. हटतं आणि त्याचं नुकसान बाकीच्यांना सहन करावं लागतं. अनेक लोकांचे प्राण जातात. ठीक आहे. भाजी चिरून राहिली एखादी महिला, विचारचक्र दुसरीकडे आहे, ती सुरी कुठे येणार? बोटावर. बोटावर येणार. नजर हटी, दुर्घटना घटी. मुलं अभ्यास करून राहिले, पण अभ्यास करताना त्यांचं त्यावेळेस वर्तमानात ज्या विषयाला घेऊन बसलेले आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे आणि मोबाईलचा गेम डोक्यात आहे. काय होईल? याचाच अर्थ काय? मेडिटेशनचा खरा अर्थ जर जीवनामध्ये घ्यायचा असेल ध्यानाचा, तर ते म्हणजे प्रत्येक श्वासात, वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुम्ही जे काम करताय त्या कामावर 100% फोकस असणं म्हणजे ध्यान. जसं मी आता शिकवते आहे, पण हा क्लास घेत असताना मला जर वाटत असेल, जसं काल माझे डुएल काम चालू होतं, माझं प्लीज स्क्रीनवर लिहू नका, 100% कॉन्सन्ट्रेशन मी देऊ शकत नव्हती, कारण 22 वर्षानंतर माझी मैत्रीण फर्स्ट टाइम माझ्या घरी आली होती आणि मी तिला एक 22 वर्षानंतर जर समोरासमोर भेटली, तर ती तिथे उपस्थित असताना कुठेतरी, चला जरा स्क्रीनवर लिहून झालं का पंकज सर? चला थँक्यू. तर बघा की जिथेही तुम्ही लक्ष देता, तर ते लक्ष 100% नसलं तर थोडंसं डिस्टर्बन्स येतं. ठीक आहे. आता जसं जे लोक माझ्या शब्दांवर फोकस नाही करून राहिले, ते लोक काय करून राहिले? स्क्रीनवर लिहून राहिले. मग आत्ताचा जो ध्यानाचा विषय आहे, कुठेतरी काय होणार आहे? त्यांच्या माइंड मधनं तो विषय निघून जाणार आहे. म्हणजे हा महत्वाचा विषय की आजपासून एक संकल्प आपल्याला करायचा आहे की आपले अफर्मेशन सकारात्मक पाहिजे. व्हिज्युअलायझेशन मध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज कराल, असं किती लोकांनी बघितलंय? लहान मुलांना जेव्हा तुम्ही चालायला शिकताना बघितलं, किती आईनी त्याला म्हटलंय, अरे धाव मी तुझ्या पाठीची आहे. किती आई आणि आजीनी म्हटलेलं आहे की धाव मी तुझ्या पाठीशी आहे. एका तरी आईने आजीने म्हटलं का, अरे धाव, अरे धाव? प्रत्येक आईने काय म्हटलंय? अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. आणि ते लेकरू 2-4 मिनिटात धप्पकन पडलेलं पाहिलंय? हा अनुभव प्रत्येक आईने घेतला की नाही घेतला? ओके, मोस्टली 99, 1% अगर कोई बदल गए तो 1% आपण सोडू, पण 99% आई आणि आजीने हेच म्हटलेलं आहे. छोटं बाळ जेव्हा चालायला सांगते, शिकते, तेव्हा काय म्हणते? अरे थांब पडशील, अरे हळू हळू. आणि ते बाळ पडताना पण आपण बघितलंय. याचाच अर्थ काय? अफर्मेशन काम करतात. आणि म्हणून लहानपणापासूनच मुलांना काय म्हणायचं? येस यू कॅन डू इट. तू करू शकतो, हे तुझ्या कॅपॅसिटी मध्ये आहे. कांटवाली फिलिंग मुलांमध्ये तयार करू नका. येस यू कॅन डू इट हीच फिलिंग त्यांच्यामध्ये तयार करा, तर ते मुलं 100% सकारात्मकतेने आणि पॉझिटिव्हिटीने कुठलंही काम करू शकेल. सो यू कॅन डू इट. ओके, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट. आणि हे का करायचं आहे?
जे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन जे आपण बघितलं, त्याला आपल्या ब्रेनचा जो नियम आहे, तो ब्रेनचा नियम काय सांगतो की कुठलीही गोष्ट 21 दिवस आपण कंटिन्युअस फॉलो केली तर आपल्या ब्रेनमध्ये त्या गोष्टीसाठी नवीन न्यूरोपाथवे तयार होतो. हे जे ब्ल्यू कलरच्या लाईन दिसतात आहे ना, दीज आर द न्यूरोपाथवेज. कोणत्याही गोष्ट करण्यासाठी एक न्यूरोपाथवे तयार होत असतो आणि 21 दिवसानंतर ते फुलफिल होत असतं आणि तुमच्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते क्रिएट करण्याची क्षमता तयार होत असते. तर कोण कोण रेडी आहे एक पुढचे 21 दिवस आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या नवीन ऊर्जा देण्यासाठी? कोण कोण रेडी आहे? पुढची स्लाइड त्यांच्यासाठी आहे. दोज विल टेक द ऍक्शन्स. चला, आता प्रत्येक जण जगताय म्हणजे काहीतरी जबाबदाऱ्यांना घेऊन जगताय. ठीक आहे, लिहा बरं. आपल्या जबाबदारीचे क्रम लिहा. तुमच्या मागे ज्या ज्या कामांची लिस्ट आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा की तुमच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकाने त्या जबाबदाऱ्या कंपल्सरी आत्ता लिहून काढायच्या आहेत. लिहा. लिहा, सगळ्यांनी जबाबदारी लिहा. नेहा मॅडम, माझ्या स्क्रीनवर नाही लिहायला सांगितलं. नेहा जाधव, तुम्हाला तुमच्या बुकवर लिहायला सांगितलंय. लिहा, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा. लिहा, विचार करा. सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत आपल्याला. झाल्या कुणाच्या? झाल्या जबाबदाऱ्या लिहून? एनिवन, कुणाच्या झाल्यात का जबाबदारी लिहून? हँडरेज करा. हँडरेज. ज्यांच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या ना त्यांनी हँडरेज करा. ज्यांच्याही जबाबदाऱ्या लिहून झाल्या रेज युअर हँड. ओके, सुनीता मॅडम वाचा बरं जबाबदाऱ्या. हेलो. हा, बोला मॅडम, जबाबदाऱ्या वाचा. घर सांभाळणे, स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग करणे, ओके, मुलाचे शिक्षण पूर्ण करणे, मुलाचे लग्न करणे. चला ठीक. पूजा मॅडम. मॅम, माझी सर्वात मोठी जबाबदारी की स्वतःला प्रेम करायचं, स्वतःला रिस्पेक्ट करायचं, स्वतःला एक्सेप्ट करायचं, स्वतःला व्हॅल्यू द्यायचं. आणि मग दुसरी जबाबदारी अशी आहे की आमचे मम्मी पप्पा भाऊ आणि माझे जे चक्रास इम्बॅलन्स झालेले आहे ते बॅलन्स करायचे. ज्यांनी एनर्जी आमची घेतलेली आमच्या फॅमिलीची त्यांच्याकडनं आमची एनर्जी ट्रान्सप्लांट करून घ्यायची, जॉब करायचं छानपैकी आणि जेवढे पण मनी येतील तेवढे पॅरेंट्सला द्यायचे. कारण आजपर्यंत त्यांनी मला कधी कुठल्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करू दिलं नाही. त्याच्यामुळे आज मला एवढं कमवायचंय की ना त्यांना कुठल्याच गोष्टीचे ना हे नको. आणि त्याच्यानंतर मग मला बेस्ट माझी CCI ची लॅब एक्झाम द्यायची आहे. त्याच्यानंतर मला सगळे घरकाम आवरून आईचे गुडघे जे ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरनी तो टाळायचा आहे. आणि माझ्या पॅरेंट्सला, फॅमिलीला, हॅपीनेसच्या फॅमिलीला ऑलवेज हॅपी ठेवायचंय. आणि लवकरात लवकर लग्न करायचंय आणि ते पण नाशिक मधलाच पोरगा पाहिजे. आणि पटकन फिट व्हायचंय, एनर्जेटिक व्हायचंय आणि वजन कमी करायचंय, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि मॅम, घरला एनर्जेटिक करायचंय. फूड मध्ये जे तुम्ही एनर्जीचं हे दाखवलं
तीन तुम्ही जे सॅम्पल्स दाखवले ते लव्ह, हेट आणि हे, तर माझ्या फॅमिलीला प्रत्येक जणांना आय लव्ह यू म्हणून सगळ्या गोष्टी द्यायचे, फूड द्यायचे तसं. आणि जे तुम्ही रोजचं एक्झाम्पल दिलं होतं ते मी सकाळी माझ्या मेसेज टाकून आहे ना माझ्या हॅपीनेसच्या फॅमिलीला देत असते. आणि माझ्या अख्ख्या घराची जी निगेटिव्हिटी आहे किंवा निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा कोणी म्हणजे एक बाबा बुवा आणून ते निगेटिव्हिटी पसरून ठेवलेली आहे किंवा काळा जादू करून ठेवलेला आहे, त्याचे तुमचे जे आता जे तुम्ही म्हंटल ते ना एकदम व्यवस्थित करून आहे ना तो वॉटर आय लव्ह यू करून हा, सुजिता पाटील मॅडम बोला. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? माझ्या जबाबदाऱ्या आहेत. पहिली आहे ती घर सांभाळणे. मी एक डॉक्टर असल्यामुळे दवाखाना सांभाळते, सर्व पेशंटला आनंदी ठेवते, आजारातून मुक्त करते, मुलांना सांभाळते, घरच्या नातेवाईकांबरोबर नीट वागते आणि नाते सांभाळते आणि सर्वांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी घेते. ओके, मला पाहिजे असलेला व्यक्ती भेटला. ठीक आहे. असेच थँक्यू. 98% लोक जगात आहेत ज्यांची लिस्ट सेम असते. घर सांभाळायचंय, मुलांचं शिक्षण करायचंय, नातेवाईकांचं करायचंय, सगळं करायचंय. सुचिता मॅडम, तुमच्या लिस्ट मध्ये तुम्ही कुठे आहात? अख्ख्या फॅमिलीचा विचार करतो आपण, पण आपल्याच लिस्टमध्ये जर आपण नसेल, 2 मिनिटं डोळे बंद करा. समजा या जगातनं, या तुमच्या शरीरामधनं श्वास नावाची ऊर्जा गेली. तर समजा आता मी माझं उदाहरण घेतलं की माझ्या शरीरातनं श्वास नावाची ऊर्जा गेली, तर माझ्याच कुटुंबातले, माझ्याच जवळचे लोक मला 4-5 तासात पोहोचून मोकळे होतील. इट इज द फॅक्ट. ही आयुष्यातली फॅक्ट आहे की नाही? माईक ऑन करा तुम्ही. आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू, कारण आपल्याला एका कन्क्ल्युजन पर्यंत पण पोहोचायचं. हा मॅम, बोला ना. होतील की नाही? माझ्या घरचेच मला पोहोचून मोकळे होतील की नाही 4-5 तासात? येस येस. मग काही दिवस ताज्या फुलांचा हार, रोजचा नैवेद्य, त्याच्यानंतर एक परमनंट हार, आणि घरात काही दिवसांनी रंगरंगोटीन बाकीचे काम आलंय तर अळगळे स्थान, आणि तो घराच्या बाहेर. आपल्या कुटुंबामध्ये असे किती पूर्वजांचे फोटो आहेत आठवा. भरपूर आहेत आता. किती भिंतीवर हॅलो. लागेल? बऱ्याच लोकांच्या घरामध्ये तर जास्तीत जास्त एका पिढीचे फोटो दिसतील, जास्तीत जास्त 2 पिढीचे, नाही तर ते दिसतही नाही नंतर. बरोबर. अं, याचाच अर्थ काय की आपल्या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आपण असणं गरजेचं आहे. ते का बरं? सुचिता मॅडम, तुम्ही क्लिनिक सांभाळता, एक जबाबदारी आहे, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. पण ही सांभाळत असताना तुम्ही जेव्हा फिजिकल सफरिंग मध्ये असता, घर किती अस्तव्यस्त असतं. राईट. किंवा तुम्ही बरोबर दुःखी आहे. आहे, कंडिशन तुम्ही तणावामध्ये आहे, तर तुम्ही त्या दिवशी तेवढ्याच केअरिंगने पेशंट बघू शकाल का? नाही. जे तुमच्यामध्ये एक डॉक्टर म्हणून जे कर्तव्य आहे ते 100% पूर्ण होईल का? नाही. नो. याचाच अर्थ काय? जेव्हा तुम्ही आनंदी असाल, 100% मनापासून आनंदी असाल, त्या दिवशी तुम्ही खूप आनंदाने कामं करू शकाल स्वतःसाठी, आणि इतरांच्या राईट. जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकाल. पण ज्या दिवशी तुम्ही आजारी आहे, तुमच्या घरचं काम अस्तव्यस्त होईल. तुम्ही तेवढ्या 100% ऊर्जाने करू शकणार नाही. आणि म्हणून इथे उपस्थित सगळ्यांना एकच विनंती करते की आज आपल्या जीवनाची नवी लिस्ट बनवायची आहे, आणि ती लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर तुमच्यासाठी तुम्ही असले पाहिजे. कारण लक्षात घ्या, ज्या क्षणी तुम्ही आनंदी आहात, 10 जबाबदाऱ्या पण आनंदाने पेलू शकाल. पण तुम्ही सफरिंग मध्ये आहे, तुम्ही दुःखामध्ये आहे, तर तुम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने, ज्यांनी ज्यांनी स्वतःला महत्व दिलं नाहीये स्वतःच्या लिस्टमध्ये, पहिल्या क्रमांकावर स्वतःला महत्व द्या. तुम्ही आनंदी असाल तर कुटुंबातल्या 10 गोष्टी
काय 1000 टार्गेट जरी समोर आले तरी ते आनंदाने पूर्ण केल्या जातील. पण आपण सफरिंग मध्ये आहात, आपण दुःखामध्ये आहे, तर आपण 100% कुटुंबाला देऊ शकणार नाही, तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही देऊ शकणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझ्यासाठी मी. आणि म्हणून थोडं हसून जगून घ्या. थोडा वेळ त्या 24 तासातला स्वतःला देऊन टाका. अक्षय कुमार यांची मी एक क्लिप बघितली मध्ये, त्याच्यात त्यांनी म्हटलंय, अगर जो इंसान खुद के सेहत के लिए 24 घंटों में से 1 घंटा भी नहीं निकाल सकता, उसने मर जाना चाहिए. क्यों? जो व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला वेळ देऊ शकत नाही, स्वतःच्या आनंदाला वेळ देऊ शकत नाही, आणि सतत दुसऱ्यांना वेळ देऊनही स्वतः आनंदी नाही आहे, मी याच्यासाठी करतो, मी हे करतो, ते करतो, ते करतो, करण्यात वेळ जातो, आणि स्वतः मात्र शारीरिक दुःखांमध्ये राहतो, त्याच्या जगण्याला काही अर्थ आहे का? नाही. मग सुचिता मॅडम, आजपासून पहिल्या क्रमांक स्वतःसाठी. कोण? सगळेजण आपल्यासाठी आपल्या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहील? मी स्वतः. बोला यस. माझ्यासाठी मी पहिल्या क्रमांकावर आहे. राईट. कारण माझ्या बंधूंनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी असाल तर अख्खं जग जिंकू शकाल. आणि तुम्ही शारीरिक सफरिंगवर असाल, मानसिक सफरिंगवर असाल, आज जिंदगी जिओगे नाही, उस समय जिंदगी काटोगे. मी जेव्हा काउन्सिलिंगचे सेशन घेते, एनएलपीचे, हिलिंगचे, मी एकच प्रश्न विचारते, माझ्याकडे मोठा अधिकारी हो की अजून कोणी हो, सर मॅडम, एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही ज्या अवस्थेत जीवन जगताय, काय तुम्हाला वाटतंय, तुम्ही जीवन जगताय की जिंदगी काट रहे हो? काय येईल सुचिता मॅडम आंसर? आप जिंदगी जी रहे हो या काट रहे हो? जी रहे हो. जी रहे हो. उद्या हटून स्वतःला प्रश्न विचारा, जो जीवन जगताय, कितने लोग आहेत जीने वाले और काटने वाले? रोज मैं सकाळी जीने दिवस नहीं. निघाला आणि चला अजून सगळे कामं करायची आहेत, आज मोठी लिस्ट लागलेली आहे, आणि आज तर अजून 10 कामं वाढलेली आहे. क्या इस अवस्था में सच में आपका माइंड जिंदगी जी रहा है क्या? 50-50 है. 50-50 है. ज्यादा से ज्यादा आंसर मुझे हमेशा मिलते काट रहे. तो रेकी हाँ. में या 10 दिवसांमध्ये आणि इथून पुढच्या कोर्स, तुम्ही जिंदगी त्यात जगायला लागता. आणि विचार करा की क्या है वो जिंदगी की दोन्ही हात असे सहजासहजी लोक बाहेर काढत नाही, कोण काढेल असे हात. आणि जेव्हा तुम्ही मनापासून म्हणतात, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण काल ज्यांचं सफरिंग होतं ना, 5 करोड मध्ये 1 हात 1 पाय द्यायला तयार नव्हते, याचा अर्थ करोडोंचं शरीर त्या क्रिएटरने दिलेलं आहे, पण त्याला थँक्यू म्हणण्यापेक्षा उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, याच एका विचारामध्ये आपण असतो. त्याने गाडी घेतली, त्याने हे केलं, अरे जो भी हमें मिला है पहिले उसको तो रिस्पेक्ट करो. माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात ना, तर जोडीदाराबद्दल नेहमी कंप्लेंट्स करतात, किंवा मित्रांमध्ये पत्नीबद्दल कमेंट्स होत असतात, इन जनरल जे आजकाल रील्स आणि कमेंट्स असतात. ज्यांच्या कंप्लेंट्स आहेत ना, त्यांच्यासाठी एक प्रश्न, सिंगल पॅरेंट्स म्हणून आयुष्य काढणाऱ्या एखाद्या मैत्रिणीला बघा, कितीही काटेरी असेल ना, पण कधीतरी तुम्ही कष्टात असणारा, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा, कितीही रागेट असेल तरी सुद्धा कोणीतरी सोबत असणं आयुष्यात कोणीच नसण्यापेक्षा खूप आवश्यक आहे. आणि म्हणून ते नाते जेव्हा जीवनात आहे, तेव्हा त्या नात्यांना रिस्पेक्ट करायला शिका. कारण जर ते नाते एकदा का आयुष्यातून निघून गेले ना, पछतावण्यापेक्षा काहीच राहणार नाही. कारण कसंही जगलं तरी आयुष्य संपणार आहे. तुम्हाला रिअल स्टोरी सांगते की आपण नेमकं जगतो कुठे आहे ना, तो मार्गच आपला चुकलाय हो. कुठल्या, तुम्हाला 2 गोष्टी सांगते की जे आजच्या समाजाचं वास्तव्य आहे. एका मुलानी विदेशातनं आपल्या आईवडिलांना पत्र लिहिलं. ते पत्र हे होतं, आई बाबा, मी लहान होतो ना, मला कधीच माहिती नव्हतं फॉरेन कुठे असतं, विदेश कुठे असतो. मी अगदी छोटासा होतो, 5वी 6वी मध्ये. तुम्ही मला चांगली शाळा मिळावी म्हणून
स्वतःपासून दूर केलं, हॉस्टेलमध्ये टाकलं. आई, अनेक रात्री मी खूप एकटा होतो, मला खूप तुझी आठवण यायची. मी एकटा खूप रडायचो, पण तू माझ्या जवळ नव्हती. मी खूप एकटा रडलो. मग अजून चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तुम्हाला दुसऱ्या राज्यात पाठवलं. मित्र बदलत गेले, नवीन मित्र भेटले, नवीन संगती भेटल्या, पण तिथेही मला तुमची आठवण येत होती. पण तुम्ही माझ्या सोबत नव्हते. फक्त तुम्ही एकच बेटा तू खूप शिक, खूप मोठा हो, एकच बोलत राहिले. माझ्यासाठी पैसा कष्ट करून मिळवत राहिले, पण त्या पैशापेक्षाही मला तुम्ही पाहिजे होत्या. तुमच्या सोबत मला हे जीवन जगायचं होतं. आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही मला चांगल्या नोकरीसाठी विदेशात पाठवलं. आज मी माझ्या व्यापात एवढं अडकलेलो आहे की मला कितीही तुमची आठवण आली, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सांगा आई बाबा, माझी चूक काय होती? का मला एवढ्या लहानपणापासनं तुम्ही मला तुमच्यापासनं दूर केलं? आणि आज मला कितीही तुमच्याकडे भेटायची इच्छा असली तरी सुद्धा मी येऊ शकत नाही. ओह, आज एकाल कुटुंब आहे, कितीतरी कुटुंब जिथे आहेत, जिथे बिल्डिंग ओस पडलेले आहेत. त्या घरातले वृद्ध एक तर वृद्धाश्रमात पोहोचलेले आहेत किंवा देवाघरी गेलेले आहेत, आणि त्यांच्या अंत्यसमयी त्यांची मुलं येऊ शकत नाही. कुणी दूर पाठवलं सांगा? कोण आहे जबाबदार या परिस्थितीला? फक्त आई वडिलांना मुलांना मोठं करण्याची इच्छा. कधीतरी आपण विचार केला त्यांना दूर पाठवताना, भलेही त्यांचं भविष्य तुमच्या समोर होतं, पण कधीतरी विचार केला की त्यांच्या एकटेपणात त्यांना तुमची गरज होती? किंवा त्यांच्या विरहात तुम्ही एकटे राहत असताना आनंदी होता का? विचार करा. त्या शिक्षणाच्या नावाखाली जे मुलांना आपण आपल्यापासून इतकं दूर केलं, हो कसंही जगलात. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे जातं. एकेका दिवसामध्ये 24 तासात कितीतरी क्षण आपण बाजूला काढतो. पण खरंच सांगा, त्या आनंदात आपण जीवन जगत आहे का? कुठल्या स्पर्धेत धावतोय आणि कशासाठी धावतोय हा एकदा तरी विचार मनात आला का? आमच्या शहरात घडलेली सत्य परिस्थितीची गोष्ट सांगते. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 मजली एक मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये 2 मुलं होते. याच पद्धतीने मुलांना आई वडिलांनी शिकून बाहेर परदेशात पाठवलं. दोघांचे लग्न होऊन सेटल झाले. एक दिवस मुलाला फोन गेला, आई देवाघरी गेली, लवकर ये. मोठ्या मुलांनी लहान भावाच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हटलं, मला सुट्टी मिळणार नाही, तू जाऊन सगळं उरकून ये. त्या मुलासाठी त्या आईला बर्फाच्या पेटीमध्ये 3 दिवस ठेवला गेलं. मुलगा पोचला, अंत्यविधी झाला, सगळं झालं. त्या मुलांनी ते पैसे वडिलांच्या हातात ठेवले आणि म्हटलं, बाबा मला 14 दिवस राहणं शक्य नाहीये, मला सुट्ट्या नाही मिळालेल्या आहे. याच्यात कुणाच्या तरी हातून आईचं बाकीचे जे कार्य उरलेले आहे ते करून घ्याल, मी थांबू शकत नाही. निशब्द वडिलांनी थांब 10 मिनिटं असं म्हणून थोडं वर गेले. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. हातात एक चिठ्ठी होती. बाळा, परत तुला वेळ भेटेल ना भेटेल, जाताना माझाही अंत्यविधी करून जा. थोडा विचार करा. ही जी स्पर्धा चालवली आहे ना आपण पैशासाठी किंवा जगण्यासाठी, कुठल्या स्पर्धेत मुलांना टाकतोय? आज आपलं लेकरू सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळ आपल्या डोळ्यांमध्ये जातो? मला सांगा, सचिन तेंडुलकर अभ्यासात कधीतरी चांगला होता का हो? किंवा कलाम सरांनी एखाद्या स्पोर्ट्स मध्ये चांगले होताना बघितलं का आपण? की ते एखाद्या मुलाला जन्मजात एखादी गोष्ट जमू शकते, पण आपण आपल्या मुलांना ऑलराऊंडर बनवण्याच्या मागे त्यांचं अस्तित्वच विसरून राहिलेलं आहे. तू या स्पोर्ट्स मध्ये चांगला कर, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये चांगला कर, तू इथेही अव्वल पाहिजे, तिथेही अव्वल पाहिजे. खरंच या गोष्टींची गरज आहे का? कधीतरी आपण त्या युलेस या कोकराला आपल्या मांडीवर घेऊन कुरवाळायला सुद्धा वेळ आहे का आपल्याला? सुट्टीमध्ये कधीतरी ते लेकरू जवळ येतं, त्याला आपण मॉलमध्ये फिरायला घेऊन जातो, त्याला वस्तू घेऊन देतो. त्या पैसे आणि वस्तू. आता कुंभमेळ्यामध्ये एक बाबा IT वाला फेमस झालेला आहे. त्याचे वाक्य काय होते? भले ही आपने मुझे इतना पैसा नहीं दिया होता, चला रहता. जे लाखो रुपये तुम्ही माझ्या शिक्षणाला लावले, ते नास्ते लावले चाललं असतं. आई बाबा मला थोडासा वेळ दिला असता ना,
तर मी आनंदी असतो. का बरं खेड्यावर आई वडील एकटे आहेत? आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, जर तुमचे पॅरेंट्स तुमच्या अवतीभोवती असतील ना, दिवसभरातनं 2 मिनिटं तरी त्यांच्या जवळ जाऊन बसा. त्यांना तुमच्याकडनं पैसा नकोय, फक्त तुमचे 2 शब्द हवे आहे. जर ते बाहेर गावी राहत असेल तर एक फोन त्यांच्या खुशालीचा करा. त्यांना तेवढीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे की एक मायेचा फोन तुमच्याकडनं त्यांना गेला पाहिजे. खूप अपेक्षा नाही आहे. आणि आई वडिलांनी पण ते ज्या जबाबदाऱ्यांमध्ये ज्या संघर्षामध्ये जगत आहे, आजचं जग खूप फास्ट झालेलं आहे, कॉम्पिटिशनचं झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्या मुलांचा संघर्ष चालू आहे, तर त्यांच्या भावनांना समजून घ्या. म्हणून एकमेकांना थोडासा वेळ द्या. क्रिटिकल, मी एक काउन्सिलर आहे आणि त्या काउन्सिलिंगच्या ह्याच्यात इतक्या भयानक गोष्टी कधी कधी पुढे येतात. एका 14 वर्षाच्या मुलीला प्रेग्नेंट राहिली, 14 इयर्सची, 8व्या वर्गातली मुलगी. आई वडिलांना कळलं का? ती मुलगी 7वीत असेपर्यंत त्या मुलीला केअरटेकर होती. आता मुलगी 8वीत आहे, घरी येते राहते. हे आई वडिलांना वाटत होतं. तिच्या घरी त्यांच्याच फ्लॅट मधला 22 एक वर्षाचा मुलगा येत होता, कारण आई वडील दोघे नोकरीला. मुलगी घरी येते केव्हा एकटी राहते माहिती नव्हतं, आणि नको त्या गोष्टी घडल्या. मला खरंच सांगा, त्या घरामध्ये जर आजी आजोबांचं अस्तित्व असतं तर अशा घटना समाजात घडल्या असत्या का? पण आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे आहे, आणि कुठल्या गोष्टीच्या स्वातंत्र्यातनं आपण काय मिळवणार आहे? खरं सांगा की दिवसभर नोकरी करून किंवा तुमचा व्यवसाय सांभाळून जेव्हा घरी जाते ती महिला, खरोखर ती आनंदी असते का? आणि ती आनंदी नसल्यामुळे बाहेरून जो पुरुषही काम करून येतो, माहितीये महिलांवर डबल जबाबदारी असते, पण त्या पण कुटुंबामध्ये ते आनंदाचं वातावरण असतं की याचा ताण त्याच्यावर काढला जातो आणि कोणीच नसतं तर लेकरावर काढला जातो. काय होतं आमच्या आजूबाजूला असं? त्या कोवळ्या मनांचा काय दोष आहे हो, की सगळा ताण काढायला आपल्याजवळ तेच असतात? किंवा मी जेव्हा काउन्सिलिंगचे, पती पत्नीचे काउन्सिलिंगचे जेव्हा आम्ही सेशन घेतो ना, एक प्रॅक्टिकल घेत असतो. अशा केसेस येतात की नाही, आता मला ह्या माणसासोबत आयुष्य काढणं कठीण आहे. अशी जेव्हा एखादी व्यक्ती घेऊन येते ना, आम्ही 2च ऍक्टिव्हिटी करतो. पहिल्या याच्यात करून बघा, तुम्हालाही कामात येईल. जे काही रागाने ते आलेले असतात ना, 2 कागद देतो कोरे आणि त्यांना म्हणतो की जे काही सफरिंग आहे कागदावर लिहून काढा. जेवढं वाईट तुम्हाला या व्यक्तीबद्दल वाटतं, पतीला पत्नीबद्दल, पत्नीला पतीबद्दल, राईट ऑन द पेपर. यहाँ से हाथों से लिख के वो बाहर निकल जाते. ते कागद, सॉरी मी विसरली, माझी 4:30ची बॅच आहे, आमच्या ऑफिसच्या स्टाफकडनं निरोप आलाय. 1 मिनिटात बेटा एवढा विषय कंप्लीट करते. तर त्या कागदांवर आम्ही ती ऍक्टिव्हिटी लिहून घेतो आणि त्यांचे कागद जमा करून बाजूला ठेवून देतो, आणि मग दुसरे कागद त्यांच्या हातात देतो आणि त्यांना म्हणतो की आता तुम्ही आयुष्यात जगलेले सगळे चांगले क्षण लिहा, छोट्यातला छोटा आनंद या कागदावर उतरवा. आणि मग ते दुसरे कागद त्यांना प्रोत्साहित करतो की अजून चांगलं लिहा, अजून चांगलं लिहा, काय काय तुम्ही आनंदात चांगले जगले होते. आणि मग ते 2 कागद एकमेकांना शेअर करतो, आणि ते वाईटपणा आधी पहिल्या कागदावर निघून गेलेला असतो, आणि उरलं असतं फक्त चांगले क्षण. आणि ते एकमेकांच्या ह्याच्यात नव्याने वाचले जातात, आणि त्या वाचता वाचता नव्याने अनुभवले जातात. आणि केव्हा अश्रूंच्या माध्यमातून तो ताण, तो राग निघून जातो ते कळत नाही. आणि आता हिच्यासोबत राहायचं नाही किंवा आता ह्याच्यासोबत राहायचं नाही म्हणणारे लोक केव्हा त्या अश्रूंच्या बंधनात एकमेकांच्या परत नव्याने प्रेमात पडून आमच्या ऑफिसमधून निघून जातात. इट इज द मॅजिक. पेरणी आपण चुकीच्या दिशेने करतोय. सो आज एक संकल्प करा की कसंही असला, व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरा. आणि चुकांना महत्व ठेवायचं असेल तर व्यक्तीला विसरायची हिंमत ठेवा. आयुष्य खूप छोटं आहे पण सुंदर आहे, आणि रेकी त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला आहे. तर आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा. आज आपला व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. उद्या भेटू याच नव्या ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्या मी एक खूप महत्वाचं मेडिटेशन तुमचं घेणार आहे, ज्या मेडिटेशन मध्ये तुमच्या पास्टच्या सगळ्या कटू आठवणींना आपण डिलीट करणार आहे. तर तुमच्या सोबत तुमचे काही मित्र मैत्रिणी नातेवाईक पास्टच्या खूप दुःखाच्या ओझ्यांमध्ये असतील, तर उद्याची लिंक त्यांना नक्की शेअर करा, कारण तुम्ही ते माध्यम बनणार आहे त्यांच्या जीवनातले ते दुःखाचे 2 क्षण कमी करून एक स्माइल क्रिएट करण्यासाठी. परत भेटू उद्या दुपारी 4:30 वाजता. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मॅडम थँक्यू. खूप छान होतं लेक्चर मॅडम. थँक्यू.